शिवसेनेचे सगळेजण, सगळे पदाधिकारी, महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि वसईचे सगळे नागरिक, तुम्ही सगळ्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज इथे आलात आणि मला माहिती आहे की हे इतकं मोठं आव्हान आहे आपल्या समोर, पण हा छोटासा आपला प्रयत्न आहे सगळ्यांचा. आपल्याला या निमित्ताने सगळ्या वसईकरांना मी हे सांगू इच्छिते की बघा काय अवस्था आहे आपल्या बीचेसची, आणि ही अवस्था निसर्गाने केलेली नाही आहे, ही आपणच केलेली आहे आपल्याच हाताने. त्याच्यामुळे आपल्याच हाताने हे सगळे किनारे आपल्याला स्वच्छ सुद्धा करायचे आहेत. तर त्यामुळे सगळ्यांनी ह्या स्वच्छता मोहिमेमध्ये पुढाकार घेऊन मला असं वाटतं सामील व्हावं आणि स्वच्छता करण्याची वेळच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. प्लॅस्टिकचा वापर आपल्याला कमीत कमी केला पाहिजे आणि अशा नैसर्गिक ठिकाणी आपण जेव्हा येतो त्यावेळेला आपण एक जागरूक नागरिक म्हणून कसं वागलं पाहिजे ते आपल्याला स्वतःला ठरवलं पाहिजे. निसर्ग जपण्याचं कर्तव्य आपण सगळ्यांनी केलं तर निसर्ग आपला सुरक्षित राहील. त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करते की प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा आणि आपल्या निसर्गाला वाचवण्याचा प्रयत्न मनापासून सगळ्यांनी करा. आपण प्रत्येकाने केला तर निश्चित ही पृथ्वी सुंदर आणि स्वच्छ आणि हरित राहील. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. आणि यापुढे मी सांगते की कोविडमध्ये आम्ही ध्यासतर्फे मास्क दिले होते, तर आता पुढे आपण बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटीला जेव्हा येऊ तेव्हा ते आम्ही कापडी मास्क देऊ, म्हणजे ते पण आपण वापरायचं नाही. हे पण खरं आपल्या घरात ग्लोव्ज असतात जे आपण जातो थंड हवेच्या ठिकाणी, तर तिथे जे ग्लोव्ज वापरतो ते आपण इथेही वापरू शकतो. आणि कमीत कमी आपण प्लास्टिकचा वापर कसा होईल याच्याकडे सगळ्यांनी सुबुद्ध नागरिकांनी जे आहे ते लक्ष द्यायला पाहिजे आणि तसं आचरण करायला पाहिजे. म्हणजे आजचा हा ग्लोव्ज आणि मास्कचा कचरा पण जो प्लास्टिकचा होणार आहे तो टाळण्यासाठी आपण कापडी मास्क तयार करतोय. तर मी सगळ्यांना ध्यास फाउंडेशन तर्फे आव्हान करीन की तुम्ही कापडी मास्क घ्या, तो धुवून तुम्हाला परत वापरता येईल. तेवढा आज एवढे मास्कचा कचरा कचरापेटीत जाणार आहे, तर तो आपल्याला वाचवायचा. आणि हे ग्लोव्ज सुद्धा जसं कुलकर्णी मॅडमनी सांगितलं तसे कापडी ग्लोव्ज मिळतात, ते वापरले तर धुवून परत आपण रियूज करू शकतो. त्यामुळे हा कचरा आपल्याला सगळ्यांना वाचवायचा. थँक्यू. आणि संध्याकाळी आज आपला सदिच्छा कार्यक्रम आहे माणिकपूरला, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते की आपण सगळ्यांनी यावं. आणि इकडे जे पाचूबंदरला 35 वर्षापासून डम्पिंग ग्राउंड होतं, हे पण आपल्या सावरासाहेबांच्या मदतीने आणि आपल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मदतीने 35 वर्ष बेकायदेशीर असलेलं डम्पिंग ग्राउंड हटल्यामुळे आमच्या पाचूबंदर, किल्ला बंदर आणि इथे पण अजूनही डबल पट्टीने इकडे कचऱ्याचा ढीग असतात, तो कमी झालेला आहे. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी भाजप पक्षाचे आभार मानले पाहिजे. आता आपला कार्यक्रम हा सगळ्या पक्षी आणि सगळ्या संस्था संघटनेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण सगळ्यांचे आभार मानू. सगळ्यांचे आभार. ठीक आहे. मॅडम एक फोटो घेऊ.